विद्यार्थ्यांना उपाशी मारणारं मोदी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। अरे हम अपना अधिकार मांगते नहीं किसी से भीख मांगते। अरे साम्राज्यवाद हो बर्बाद हो बर्बाद हो बर्बाद। आपल्याला माहिती आहे की युद्धाचे परिणाम थेट आता आपल्याला भारतामध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आता हे आंदोलन सुरू आहे। SFI म्हणजे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेकडून हे मोठं आंदोलन सुरू आहे। आपण बघितलं काही वेळापूर्वी यांनी या इथल्या मेसच्या कॅन्टीन समोर सुद्धा आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर आता जी मेन बिल्डिंग आहे या मेन बिल्डिंग समोर त्यांनी येऊन आंदोलन केलेलं आहे। वर आपण बघतो की सूर्य हे ऊन ओकताना पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात इथे ऊन आहे आणि तरी सुद्धा या अशा कडक उन्हामध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते आंदोलन करतात। आता थेट आपली मागणी मान्य होत नाही त्यामुळे इथे आता झोपून हे सगळे जे विद्यार्थी आहेत तर ते आंदोलन करतायत। अगदी या उन्हामध्ये, या कडक उन्हामध्ये म्हणजे हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे तापलेला आहे आणि त्यांच्याकडून झोपून आंदोलन केलं जातं। आता थेट तुम्ही या मेन बिल्डिंगच्या बाहेर झोपून आंदोलन करताय, नेमकी काय मागणी आहे तुमची? कारण आता आमच्यावर झोपायचीच वेळ ह्या कुलगुरू साहेबांनी आणलेली आहे। ते आत्ता इरावती कर्वे भवनमध्ये कुठल्या तरी इव्हेंटमध्ये बिझी आहेत आणि त्यांना इकडं विद्यार्थ्यांच्या मेसवर लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि आमच्याही रात्रीच्या जेवणाचा प्रश्न आहे, म्हणून आम्ही आज कुलगुरूंच्या दारामध्ये इथं येऊन झोपणार आहे आणि त्यांनीच आमच्या जेवणाची व्यवस्था करावी आणि हे जे काही LPG संकट जर तो सोडवू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि ते पद खाली करावं, कुठल्या तरी जबाबदार व्यक्तीला ते पद द्यावा। एकीकडे तुम्ही आंदोलन करता, मात्र दुसरीकडे सांगितलं जातं की अगदी काही वेळामध्ये आता इथे सिलेंडर वगैरे येतील, सगळं व्यवस्थित होणार आहे असं मेसवाल्यांना सुद्धा सांगितलेलं त्यांनी नाहीये, कारण आत्ताच आम्ही मेसमध्ये जाऊन आलेलो आहे आणि मागच्या 2 दिवसांपासून हे काय करत होते असा पण प्रश्न आहे। कारण आंदोलन केल्यावरच त्यांना जाग येणार का? कारण आंदोलन केल्याच्या नंतर ही बातमी आता आलेली आहे की तुम्ही तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळतंय, परंतु विद्यापीठ प्रशासनाने अद्याप काय आम्हाला कळवलेलं नाहीये। हे तुम्ही इथे अगदी या उन्हामध्ये म्हणजे खाली झोपून आंदोलन करता, तुम्हाला कोणी विचारलेलं आहे, विचारपूस केली आहे किंवा विद्यापीठातून आत्म कुलगुरूंकडून कोणाचं बोलणं झालेलं आहे का तुमच्या? नाही, अद्याप देखील कुलगुरूंच्या किंवा प्रशासनाच्या वतीनं कुणीही आमच्याकडे बोलायला आलेलं नाहीये आणि आता आम्हाला काही विद्यार्थ्यांकडून कळालेलं आहे की ते कुठल्या तरी इव्हेंटमध्ये बिझी आहेत, त्यांना इथं यायला वेळ नाही आणि पोरांच्या पोटांचा जो प्रश्न आहे तो त्यांना काही महत्त्वाचा वाटत नाही असं दिसतंय याच्यातून। नक्की तुमचे खरं तर प्रश्न उद्भवू शकतो तुमचा सुद्धा, कारण इथे उन्हामध्ये तुम्ही बसून हे आंदोलन मॅडम आता बरोबर 1:30 वाजलेत, प्रचंड ऊन तापलंय, चटके सगळ्यांनाच बसतायत, बरोबर आहे। आता ह्या परिस्थितीत उद्याचा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, उद्या आम्ही खायचं काय, उद्या आमच्या जेवणाचा प्रश्न काय? कुलगुरूंनी याच्यावर थेट स्पष्ट भूमिका घेऊन काहीतरी कृती उपाययोजना केल्या पाहिजेत, नाही तर आम्ही जाणार कुठं आहोत? किंवा त्यांनी सांगावं बंद केलं आम्ही उद्यापासून विद्यापीठ, म्हणजे आम्हाला आमचा मार्ग रिकामा राहील ना। आता 15 आमच्या परीक्षा आल्यात आणि जर त्याच्या आतमध्ये आम्ही जर खायला नसेल आणि त्याच्याबद्दल अशाश्वती जर विद्यापीठात असेल तर आम्ही काय भूमिका घ्यायची? आंदोलन किती वेळ सुरू ठेवणार आहात? जोपर्यंत कुलगुरू चर्चेला येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, धरणे आंदोलन राहील। याच्यानंतर आम्ही अजून ते व्यापक कसं करता येईल अजून आम्ही जनतेलाही आवाहन करतोय की त्यांनी याच्यात सहभागी झालं पाहिजे। हा महत्त्वाचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न, जनतेचा प्रश्न आहे, याच्यात सहभागी होऊन आपण ते व्यापक केलं पाहिजे, हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। तर हे सगळं आंदोलन इथे सुरू आहे। आपण बघतो की पुण्यातली विद्यार्थी जे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे तर या विद्यापीठाच्या बाहेर हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून यांच्याकडून मागणी केली जाते की इथलं जे मेस आहे तर मेसच्या कॅन्टीनमध्ये सगळा जो पुरवठा आहे LPG गॅसचा तर तो व्यवस्थित व्हावा। आतून सुद्धा काही लोक आलेले आहेत, आता आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात। हे आंदोलन सुरू आहे, तुम्ही बाहेर येऊन त्यांच्याशी काही बोलणार आहात, काय करणार आहात? जे काय आहे आंदोलनाच्या संदर्भात वगैरे आम्ही सातत्यानं कालपासून पाठपुरावा करतोय की बाबा कशा पद्धतीने आपल्याला गॅसचा जो तुटवडा तर सध्या नाहीच आहे वगैरे, कोणत्याही प्रकारची कोणतीही मेस बंद नाही। आम्ही सगळ्या मेसला कालपासून व्हिजिट करतोय, तात्पुरत्या स्वरूपात जे काय आमच्या पद्धतीने जेवढी व्यवस्था करतील तेवढ्या पद्धतीने केलेली वगैरे आहे आणि कालच शासनाचा एक पण GR आलेला आहे की बाबा जे काही शासकीय जे काही आपले खानावळी वगैरे आहेत तिथं कोणत्याही प्रकारचा गॅसचा तुटवडा होऊ नये, 100% तिथं गॅसचा पुरवठा व्हावा अशा पद्धतीने शासनाचा पण GR आलेला आहे आणि कलेक्टर साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे आणि ऑलरेडी आम्ही त्यांना पत्र पण पाठवले। अशा कोणत्याही प्रकारची अशी अडचण इथं आपण काही उद्भवणार नाही आहे तिथून नाही। GR आहे, मात्र तरी सुद्धा विद्यार्थ्यांकडून सांगितलं जातं की मागचे 2 दिवस इथे जेवण व्यवस्थित मिळत नाहीये, म्हणजे पहिले 4-5 पदार्थ जेवायला असायचे मात्र आता 2च पदार्थ दिले जातात।
काय आहे की 2 दिवसापूर्वी जी परिस्थिती झाली होती त्या अनुषंगाने काही उपाययोजना भविष्यात जर अजून काही युद्धाची जर परिस्थिती वाढली किंवा काही अडचणी भविष्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही काही सांगितलं होतं की त्यांनी की ज्या आपल्या पद्धतीने जेवढी व्यवस्था करतील तेवढ्या पद्धतीने करूया. कोणत्याही प्रकारची म्हणजे फारच उपासमाराची वेळ किंवा कोणत्याही प्रकारचे बंद नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काही विद्यार्थ्यांशी प्रतिनिधी जे आहेत त्यांच्याशी पण चर्चा केली होती. मेसवाल्यांना पण बोलून घेतलं होतं जे काही आमचे विद्यार्थी समिती आहे त्यांच्या पद्धतीने चर्चा करून त्यांना आम्ही तशा सूचना केल्या होत्या. त्याच्यामुळे अशी काही कोणत्याही प्रकारची उपासमाराची वेळ किंवा कोणत्याही कॉन्टॅक्ट आता तुम्ही स्वतः येऊ शकता. कोणत्याही घंटेला कोणत्याही प्रकारचे कॉन्टॅक्ट बंद नाही आणि कोणत्याही गाड्याचं बंद नाही. नक्की आपण मेसमध्ये जाऊन सुद्धा बोललेलो आहोत. मेसकडून सांगण्यात आलेलं आहे की 1 सिलेंडर बाकी आहे आणि प्लॅन बी सुद्धा आम्ही तयार केलेला आहे. जर गॅस सिलेंडर मिळाला नाही तर चुलीवर जेवण करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं ह्याबद्दल काय आम्हाला काही कल्पना नाही. परंतु जे काय आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्था वगैरे करतोय की जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही मतलब बोलणं झाले त्या संदर्भात वगैरे आणि शासनाचा GR आलेला आहे, कालच GR आलेला आहे. त्या पद्धतीने आम्ही सगळ्या एजन्सीशी पण बोललोय आणि एजन्सीच्या पद्धतीने बोलून पण आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पण पत्र वगैरे केलेलं आहे आणि दुपारच्या नंतर आम्ही फॉलो पण घेतलेलं आहे की बाबा जर काही गॅस तुटवडा वगैरे येतोय किंवा नाही अशा पद्धतीने तसं काही येणार नाही. कारण सगळ्या गॅस एजन्सी पण बोलणं झालेलं आहे आणि 100% गॅस पुरवठा करण्यास सांगितले शासकीय खानावळीसाठी. हे सगळं आता आपण बघतो की एकीकडे यांच्याकडून सांगितलं जातंय की गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे, दुसरीकडे मेसवाल्यांकडून सांगितलं जातं की आम्ही प्लॅन बी तयार केलेला आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आता नेमकं काय होतंय आणि खरंच इथे विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आता पुणे विद्यापीठात चूल पेटवावी लागते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना एनपुरे, सिविक मिरर, पुणे.